पहा आता या ठिकाणी पण पाहतो बंगालचे गव्हर्नर जे असतील तुमच्याला त्या संदर्भात मी पहिलं पण बोललो होतो बाबांनो, ते बंगालचे गव्हर्नर असतील पहिल्यांदा ते भारतामध्ये कशासाठी आले होते? भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते. ब्रिटिश भारतात व्यापार करण्यासाठी आले होते. नंतर त्यांनी भारताच्या राजकारणामध्ये एंट्री घेतली. मग ते पहिल्यांदा व्यापारी म्हणून आले, नंतर काय झाले? राज्यकर्ते बनले. काय बनले बाळांनो? राज्यकर्ते बनले. मग ते राज्यकर्ते बनले तर त्यांनी भारतातली व्यवस्था करण्यासाठी काय स्वरूपाचे नियम केले. त्या नियमांचा आपल्याला या ठिकाणी आता अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी पहिला मुद्दा येतोय बंगालचा पहिला गव्हर्नर. चला पहिला गव्हर्नर पाहतोय. रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर. याच्याबद्दल मी काल बोललो होतो. 1757 ते 1760 याचा टाइम पिरियड असेल. काय हा रॉबर्ट क्लाइव्ह. कोण आहे बाळांनो? रॉबर्ट क्लाइव्ह. बाळांनो हा मी कालही बोललो होतो, हा सुरुवातीला येताना एक रायटर मधून आला होता. काय आला होता बाळांनो? सुरुवातीला येताना एक रायटर म्हणून आला होता. आणि त्यावेळेस ब्रिटन मधून भारतात जे काही नोकरीच्या निमित्तानं भारतात येत होते ना जेवढे काही लोक, तर त्यातलं सगळ्यात कनिष्ठ पद काय होतं? रायटर होता. तो पहिल्यांदा 1744 ला रायटर म्हणून भारतात आला. कधी आला बाळांनो? 1744 ला भारतात रायटर म्हणून आला. त्याच्यानंतर पुढे जाताना तो लष्करामध्ये कॅप्टन म्हणून निवड झाली. त्याची काय झाली? भरती कशा म्हणून झाला? तो रायटर म्हणून आला. नंतर काय कॅप्टन म्हणून त्याला काय मिळाली? भारताच्या जे काही सैनिक असेल, ब्रिटिश सैनिक असेल, त्याच्यात तो कॅप्टन म्हणून नियुक्त झाला. आणि त्याच काळामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याच्या अगोदर मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो का इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये 1700 आय थिंक 48 ते 53च्या दरम्यान दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध चालू होतं. बरोबर ना? 1748 ते 1700 आय थिंक 51-53च्या दरम्यान मध्ये या ठिकाणी दुसरं इंग्रज आणि फ्रेंच युद्ध चालू होतं. कोणतं युद्ध चालू होतं? इंग्रज आणि फ्रेंचांचं दुसरं युद्ध चालू होतं. पहिलं इंग्रज फ्रेंचांच्या युद्धामध्ये म्हणजे युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्ध सुरू होते. आणि त्यामध्ये सप्तवार्षिक युद्ध हे त्या युरोपमध्ये चालू असतानाच या भारतात पण त्याचे पडसाद पडले. सगळ्यात महत्वाचा, पहिल्या इंग्रज आणि फ्रेंचांच्या युद्धामध्ये विजय कोण झाले होते? फ्रेंच विजय झाले. आणि दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध सुरू झालं. त्यावेळेस फ्रेंचांचा गव्हर्नर होता डुप्ले, अतिशय हुशार माणूस. त्यावेळेस भारतात आलेले जेवढे काही ब्रिटिश किंवा युरोपियन लोक होते त्यातला सगळ्यात हुशार माणूस कोण होता? डुप्ले होता. हा डुप्ले फ्रेंचांचा गव्हर्नर होता. आणि डुप्लेनं पूर्ण बाजूंनी काय केलं होतं? ब्रिटिशांना घेरलं होतं. आणि सगळ्यात कर्नाटक या ठिकाणी युद्ध चालू होतं, त्याला कर्नाटकचे युद्ध म्हणतात. काय म्हणतात? कर्नाटकचं युद्ध होतं. आणि कर्नाटकचं दुसरं युद्ध होतं. आणि या दुसऱ्या युद्धाच्या वेळी त्यावेळेस ब्रिटिशांनी आपला प्रमुख सेनापती म्हणून कोणाला नियुक्त केलं होतं? रॉबर्ट क्लाइव्हला. कधीची घटना आहे? 1748 ते 50च्या दरम्यानची घटना असेल किंवा 48 ला तो काय होता? तर त्यावेळेस इंग्रजांचा सर सेनापती लढण्यासाठी होता त्या ठिकाणी. त्या युद्धात पण ब्रिटिश पराभूत होण्याच्या छायेतच होते. ब्रिटिश पराभूतच होते ते. त्यावेळेस कर्नाटकची राजधानी होती आर्कॉट. काय राजधानी होती? आर्कॉट. आर्कॉट ही कर्नाटकची राजधानी होती. कर्नाटकच्या राजधानीवरती त्यावेळेस काही निवडक सैन्यांना घेऊन रॉबर्ट क्लाइव्हनं हल्ला केला. कधीची घटना आहे? 1849-50च्या दरम्यानची घटना आहे. 1851 ला त्यांना आर्कॉट ताब्यात घेतलं. म्हणजे ज्या ठिकाणी ब्रिटिश साम्राज्याचा किंवा ब्रिटिशांचा 100% पराभवच होणार होता, त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्हच्या मास्टर प्लॅननं त्या ठिकाणी ब्रिटिश फ्रेंचांना धूळ चारण्यात तिथं सक्सेस झाले. आणि डुप्ले सारख्या त्या ठिकाणच्या हुशार माणसाला पराभूत करण्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्हचा असलेला रोल लक्षात घेता रॉबर्ट क्लाइव्हचं भारतातलं बलस्थान वाढलं. इव्हन ब्रिटनमध्ये पण त्याच्याबद्दलची लोकांची आस्था वाढली का या माणसाच्या मास्टर प्लॅन मुळे आपण फ्रेंचांना पराभूत करू शकलो कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धामध्ये. आणि डुप्लेचा पराभवाला कारण देऊन फ्रेंचांनी डुप्ले सारखा पॉवरफुल माणूस पुन्हा फ्रान्समध्ये बोलावला का तुझ्या चुकीच्या धोरणामुळे आपण या ठिकाणी पराभूत झालो, म्हणून तू वापस. कोणाला बोलून घेतलं? हुशार माणूस वापस घेतला. आणि त्याच वेळेस भारतात दुसऱ्या हुशार माणसाचा उदय झाला. तो म्हणजे कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. पण रॉबर्ट क्लाइव्हला मग तिथं म्हटलं गेलं ब्रिटिश साम्राज्याचा भारतातला निर्माता, का त्यानं तिथून पुढं भारतीय लोकांमध्ये अशा स्वरूपाचं ब्रिटिशांबद्दलचं आपलं मत बदलवलं. आणि ब्रिटिशांना पण व्यापारी म्हणून आल्यानंतर त्यांना राज्य करण्याची संधी कोणी उपलब्ध करून दिली? रॉबर्ट क्लाइव्हनं. म्हणून लक्षात ठेवा रॉबर्ट क्लाइव्हला भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा काय म्हणतात? निर्माता. मग आता हे मी तुम्हाला यांची कहाणी सांगितली. त्यानं आर्कॉट जिंकल्यामुळे तो पॉवरफुल झाला. त्याला का बंगालचा गव्हर्नर वगैरे केले? तो पुढे जाणार आहे आपण. तो पॉवरफुल का झाला? तर त्यानं आर्कॉट जिंकलं. कमी सैन्यांच्या उपस्थितीमध्ये त्याने फ्रेंचांसारखा पराभव केला का ज्या काळात डुप्लेचा त्यांचा महत्वाचा सेनापती होता. मग इथून पुढे सुरुवात होते. मग म्हणतात त्यांनी बंगालचा गव्हर्नर का केला? आपल्याला पुढे जायचं, पण त्याच्यासाठी मी तुम्हाला बुलेट पॉईंट ठेवले. मग ही गोष्ट सगळी घडत असताना तिकडं मग तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळल का पुढे जाताना 1756 मध्ये काय झालं असेल तर मुर्शिदाबादच्या युद्धामध्ये त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा बंगालचा नवाब असणारा सिराजुद्दौलानं कोणाचा पराभव केला? इंग्रजांचा.
आणि त्या ठिकाणी ब्लॅक होल थिअरी झाली. मी तुम्हाला काल पण बोललो, तो ब्लॅक होल थिअरी म्हणजे 143 ब्रिटिश सैनिक आणि त्या ठिकाणी असणारे काय ब्रिटिशांचे बाळ मुलं यांना कैद करण्यात आलं. 146 पैकी 123 लोकांचा मृत्यू झाला, 23 लोक जिवंत राहिले. ह्या घटनेमुळे ब्रिटिश नाराज झाले किंवा ब्रिटिशांना त्या गोष्टीचा खूप काय झाला का बाबा ह्या भारतीय नवाबानं किंवा ह्या कोण असणार सिराज उद्दौलाच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्याला या ठिकाणी आपली माणसं त्या ठिकाणी गमावं लागली. ती जी काय 18 बाय कितीची खुली होती, 10 बाय 18ची खुलीमध्ये त्यानं त्या ठिकाणी 146 लोकांना मृत पावलं. नंतर इतिहासकार भारतीय म्हणतात की ही थोतांड बातमी आहे, ही खरी बातमी नव्हतीच, हे ब्रिटिश इतिहासकारांनी किंवा त्या ठिकाणच्या लोकांनी दाखवून दिली, त्याचा परिणाम असा असा झाला. परंतु त्यांनी कारण दिलं का त्या ठिकाणी मग आता काही करून बंगालचा नवाब कोणाला बाळानो सिराज उद्दौलाचा पराभव करायला पाहिजे. मग तो मद्रासवरून तो कुठं होता तोपर्यंत, रॉबर्ट क्लाइव्ह कुठं होता, मद्रास. हा जर भारताचा मॅप असेल अशा स्वरूपाचा त्यावेळेचा, हा भारताचा काय असणारे मॅप असेल तर या ठिकाणी बंगाल असणारे आपल्या बाळांनो या बंगालला यायचं होतं, तो मद्रासला होता. मग तो इथून असा असा निघाला किंवा जमीन मार्गे येता ऐवजी काय आला, समुद्र मार्गे. तो कुठं आला बाळांनो, मग कलकत्ता या ठिकाणी आला. आणि कलकत्ता या ठिकाणी आल्यानंतर त्याला माहित होतं का आपण रॉबर्ट क्लाइव्हला मैदानावरती, रॉबर्ट क्लाइव्हला माहित होतं आपण सिराज उद्दौलाला त्या मैदानावरती एक हाती पराभूत करू शकत नाही, कारण रॉबर्ट क्लाइव्ह त्या काळात सिराज उद्दौला हा पॉवरफुल माणूस होता. मी पूर्वी पण बोललोय का बंगाल त्या काळातला खूप मोठा सदन भाग होता आणि त्या ठिकाणचा अमीनचंद हा जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस होता, भारतातला होता जगातला. त्या ठिकाणी इंग्लंडच्या बँकांना पैसे पुरवण्याचं काम कोण करत होता बाळानो, या ठिकाणी लक्षात ठेवा, जगत शेठ किंवा त्याला श्रीमंत शेठ पण म्हणत होते. मग ते त्या ठिकाणी असे माणसं कोणाच्या दरबारात होते, सिराज उद्दौलाच्या दरबारात होते. आणि तो माणूस जर त्याच्या होता तर त्या ठिकाणी सिराज उद्दौला खूप श्रीमंत होता. मग याला पराभूत करायचं, या लोकांना पहिलं गांडवा. त्यानं काय केलं, मग हे त्याचे सेनापती होता मीर जाफरला फोडलं. त्याच्यानंतर कोण, जगत शेठ, अमीनचंद या सगळ्यांना फोडलं. आणि त्यानं रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं का या ठिकाणी सिराज उद्दौलाला युद्धासाठी आमंत्रित केलं. ती म्हणजे प्लासीचं युद्ध. कधीचं प्लासीचं युद्ध, या ठिकाणी पहा 23 जून 1757 ला प्लासीचं युद्ध झालं. पण या युद्धामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह हा विजयी झाला. त्यानं त्याच्या ज्या डोक्याचा भाग वापरून काय केलं होतं, रक्ताचा एक थेंबही न सांडता इतिहासामध्ये त्या ठिकाणी बंगालचा जो नवाब होता सिराज उद्दौलाचा पराभव केला. सिराज उद्दौलाची नंतर हत्या करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्याने मीर जाफरला आमिष दाखवलं का तुला मी काय करील, बंगालचा नवाब करा. अशा प्रकारे भारतामध्ये आलेले युरोपियन व्यापारासाठी आले आणि ते आता काय बनले, राज्यकर्ते बनले. म्हणून बंगालमध्ये त्याचं हे काही काम पाहून त्यामुळे काय करण्यात आलं, पहिला बंगालचा गव्हर्नर म्हणून त्याला नियुक्त करण्यात आलं 1757 ते 1700 काय बाळांनो 60 या टाइम पिरियड साठी. 1757 ते 1760 मध्ये. आणि त्याच मध्ये त्याने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लावली. हा पुढला काळ आहे. बंगालमध्ये 1700 कधी पाडली, 65 ला. पण हा त्याचा पहिला टाइम पिरियड होता 1757 ते 1760. त्यानं काय केलं, मीर जाफरला गादीवरती बसवलं, बंगालचा नवाब केलं आणि पूर्ण कंट्रोल त्याच्या हातामध्ये ठेवला. त्याला पाहिजे तेवढे नजराने घेतले, त्याला पाहिजे तेवढा पैसा घेतला, अमाप पैसा घेऊन तो पुढे गेला. मग पुन्हा इंग्लंडला गेला. 1760 ला त्याचा काळ संपला. तो तिकडे गेल्यानंतर दुसरा हंगामी, एकदा मागल्या वेळेसला पेपरला विचारलं होतं, भारतातला बंगालचा पहिला हंगामी गव्हर्नर कोण असेल तर हॉलवेल. कोण होता बाळांनो, हॉलवेल होता. आणि दुसरा जर विचारला तर त्या विन्स्टीटार्ड कोण होता. दोन नावं लक्षात ठेवायचे. बंगालचा इथं हॉलवेल, हॉलवेल हा काय होता, हंगामी होता. कसा होता, हंगामी. आणि याच्यानंतर मग पुढे कोण मला, विन्सी टार्ट हा नंतर बंगालचा दुसरा गव्हर्नर. बंगालचा दुसरा गव्हर्नर कोण, आयोगाने प्रश्न विचारला बंगालचा दुसरा गव्हर्नर कोण होता, तो विन्सी टार्ट. आपल्याला जास्त अभ्यास नाही याच्यावरती, पुढे लिहिणार तुम्ही, 2 मिनिटं थांबा फक्त. विन्सी टार्ट हा बंगालचा दुसरा गव्हर्नर. बंगालचा पहिला हंगामी गव्हर्नर हॉलवेल. हॉलवेलनंच पाहिली होती ती बंगालची ती थिअरी असेल ना, ती ब्लॅक होल थिअरी त्यानंच पाहिली होती असं म्हणतात. मग विन्सी टार्ट हा दुसरा बंगालचा गव्हर्नर झाला. आणि बंगालचा गव्हर्नर झाल्यानंतर कोण निघून गेला मग तिकडं, रॉबर्ट क्लाइव्ह निघून गेला. रॉबर्ट क्लाइव्ह गेला. मग पुढे पहा 2 वेळा म्हणतात ना, मग 2 वेळा म्हणजे पहा त्याचा टाइम पिरियड सांगतो मी तुम्हाला, 1757 ते 1760. आणि दुसऱ्यांदा परत येतो 1765 ते 1767. परत दुसऱ्यांदा काय येतो त्याचं रिझन सांगतो तुम्हाला मी. दुसऱ्यांदा येताना घटना काय घडते बाळांनो, पहिल्यांदा घटना घडली आपल्याला कळालं, त्यानं काय केलं, भारतामध्ये रॉबर्ट क्लाइव्हला इंग्रजी साम्राज्याचा निर्माता म्हटलं गेलं. त्यानं त्याचं काम केलं, प्रचंड पैसा मिळाला, नजराने मिळाला, तो निघून गेला. नंतर काय, हॉलवेला आला, हंगामी ठेवला. त्यानंतर विन्सी टार्ट ठेवला. आणि विन्सी टार्टच्याच काळात बक्सरचं युद्ध झालं. बक्सरचं युद्ध कधी आहे, 1764 ला. कोणाच्या काळात जर विचारलं ना, प्लासीचं लढाई कोणाच्या काळात झाली,
क्लाइव्ह. आणि बक्सरचं युद्ध कोणाच्या काळात? विन्सिटार्ट का जो बंगालचा दुसरा गव्हर्नर होता याच्या काळामध्ये, विन्सिटार्टच्या काळामध्ये बंगालच्या त्या ठिकाणी बक्सरचं युद्ध झालं. बक्सरच्या युद्धामध्ये तुम्ही पण पाहिलंय, बक्सरच्या युद्धामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा घडतो आपल्याला माहित आहे काय? का त्या ठिकाणी कोणाचा पराभव होतो? भारतातील 3 दिग्गज सुजाउद्दौला, शाह शुजा आणि कोण? शाह आलम, या तिघांचा पराभव होतो. आणि पराभव झाल्यानंतर विन्सिटार्ट थांबतो आणि त्याच्यानंतर अलाहाबादचा तह होतो. हा अलाहाबादचा तह 1765 ला होतो. आणि अलाहाबादच्या तहासाठी कोण आमंत्रित केला जातो? पुन्हा रॉबर्ट क्लाइव्हला. पण याच्याही अगोदर तो खूप महत्वाचं काम करून जातो 1759 ला. सगळ्यात महत्वाचं 1759 ला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अजून एक युद्ध घडतं, बेदराचं युद्ध. कोणतं युद्ध आहे? 1757 ला प्लासीचं युद्ध, 1759 ला बेदराचं युद्ध. बेदराचं युद्ध कोणाबरोबर लढतो? तो डचांबरोबर. कोणा युद्ध बरोबर? डचांबरोबर. काय युद्ध लढतो? तर मीर जाफर हा जो काय पदावरती असतो ना, मीर जाफरला प्रचंड प्रमाणामधून काय मिळायचा? टॅक्स घ्या, हे घ्या, ते घ्या, सगळे मागायचे युरोप किंवा ब्रिटिश मागायचे. आणि या सगळ्या मागण्या मीर जाफर पूर्ण करू शकत ना, तो कंटाळला होता. म्हणून मीर जाफरनं काय केलं का या इंग्रजांचा पराभव करण्यासाठीच अजून युरोपियन असणारे जे डच होते या डचांचे संधान साधलं. आणि हे कोणाला कळालं? रॉबर्ट क्लाइव्हला. म्हणून रॉबर्ट क्लाइव्हने डायरेक्ट कोणाबरोबर युद्ध लढला? डचांबरोबरच लढला. आणि त्या डचांबरोबर युद्ध जे झालं त्याला बेदराचं युद्ध म्हणतात. कोणतं युद्ध म्हणतात? बेदराचं. म्हणजे तुम्हाला मी पुढे सांगेन, बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था पुढे जाऊ आपण. हे दोन्ही युद्ध दाखवतो अगोदर. हे प्लासीचं युद्ध आहे. प्लासीच्या युद्धाची तारीख म्हणलं तर काय? 23 जून. कधी बाळानो? 23 जून 1757 ला कोणाकोणामध्ये झालं प्लासीचं युद्ध? या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह आणि कोणामध्ये झालं बाळानो? सिराज मध्ये. सिराज कोण होता? सिराज हा बंगालचा नवाब होता. सिराज हा कोण होता? बंगालचा नवाब होता. आणि रॉबर्ट क्लाइव्ह मध्ये झालं. आणि या युद्धामध्ये कोण विजय झाला? रॉबर्ट. या युद्धाचं सगळ्यात महत्वाचा IMP मुद्दा म्हणजे काय? ब्रिटिशांनी भारतात लढलेलं हे भारतीय लोकांबरोबरचं पहिलं युद्ध असं. याच्या अगोदर ते फ्रेंचांबरोबर लढत होते, त्यांच्यात लढत होते, परंतु पहिल्यांदा भारताबरोबर लढलेले, भारतीय शासकांबरोबर लढलेले हे पहिलं युद्ध होतं, ते म्हणजे प्लासीचं युद्ध. आणि ते कोणाबरोबर लढला? बंगाल. बंगाल त्या काळातला भारतातला सगळ्यात सदन भाग. बंगाल म्हणजे भारत. म्हणजे तुम्ही सांगितलं ना, अमीनचंद जगत शेठ नावाचा जो माणूस होता ना, तो इंग्लंड मधल्या बँकांना कर्ज देत होता. म्हणजे एवढा मोठा माणूस होता. मला तेच कळत नाही, हे भिकार बोंबलं त्यांच्याकडेच काय नादी लागलं का जो इंग्लंडच्या बँकांना काय देत होता? कर्ज देत होता. इतका अमाप पैसा होता का काय मापच नव्हतं. का भारतातला कोणता डिसिजन जर घ्यायचा असत तर कोणाला विचारलं जायचं? जगत शेठला विचारलं जायचं. हा जगत शेठ कोणाच्या दरबारात होता? सिराज उद्दौलाच्या दरबारात होता. सिराज सुद्धा डिसिजन घेताना कोणाला विचारायचा? जगत शेठला विचारत होता. म्हणजे तो पाहिजे तेवढा पैसा खर्च करू शकत होता. मग असं ब्रिटिशांनी त्याला काय दाखवलं का या ब्रिटिश इंग्रजांच्या कंपन्या किंवा इंग्रजांच्या बँकांना सुद्धा कर्ज कोण देत होतं? जगत शेठ देत होता. मग याला दिलं काय मला तेच कळालं. मी लय दिवस वाचलं पण मला जगत शेठचा तो मॅटरच कळाला नाही. नेमकं त्याला दाखवलं काय त्यांनी? हा, मग त्यानंतर इथं अजून प्लासीच्या युद्धाबरोबर रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली लढाई. रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली इतिहासातली लढाई. रक्ताचा एक थेंबही न सांडता. ही कोणतं युद्ध? मग प्लासीचं युद्ध. समजा तुम्हाला हे प्लासी, याच्यात मी काय जास्त बोलत नाही, याच्या ऑलरेडी अगोदर बोललेलो आहे. तुम्ही ते ॲपमध्ये पाहून घ्या किंवा युट्यूबला पण पडेल असेल आपले एखादे व्हिडिओ, त्याच्याबद्दल ते पाहून घ्या. पण या युद्धामध्ये कोण विजय झाला? रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्हच्या मेंदूचा सगळ्यांना ब्रिटनमध्ये विशेष वाटलं. प्लासीचं युद्ध जे आहे ना, आजही ते तिथं शिकवतात. प्लासीचं युद्ध असेल, त्याच्यानंतर ब्लॅक होल थिअरी असेल, आज इंग्लंडच्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या मुलांना मोटिवेट करण्यासाठी, राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी सांगतात का भारतातले हे भिकार बोंबले लोक जे होते ना, दळभद्री दलिंदर लोक, तर या लोकांनी काय केलं होतं? आपल्या लोकांना कोंडून मारलं होतं. या लोकांना मारलं होतं म्हणून आपली चेतना जागी झाली आणि म्हणून आपण काय केलं? त्यांच्यावरती आक्रमण केलं. त्याचा परिणाम प्लासीचं युद्ध. हे कुठं शिकवलं जातं? इंग्लंडच्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी, त्यांचं प्रबोधन करण्यासाठी, त्यांचा राष्ट्रीयत्वाची भावना जागी करण्यासाठी हे शिकवलं जातं. आणि मग त्या प्लासीच्या युद्धाचं हे उदाहरण दिलं. मग पुढे बेदराचं युद्ध. हे बेदराचं युद्ध कधीचं बाळानं? मी आता सांगितलं. प्लासीचं युद्ध 1757, बेदराचं युद्ध 1759. हे का लढला तू? हे युद्ध सुद्धा कोण झालं? कोणात झालं? इंग्रज आणि कोणात झालं? हे डचांमध्ये. इंग्रज आणि कोणात झालं बाळांनो? हे डचांमध्ये. हे युद्ध इंग्रज आणि डचांमध्ये झालं. इंग्रजांचा सेनापती त्यावेळेस सुद्धा कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्हनं काय हे युद्ध केलं असं बेदराचं? तर यामध्ये काय झालं? हे जे डच होते ना, या डचांनी कोणाला मदत केली होती? मीर जाफरला. कोणाला मदत केली होती? जाफर. कारण मीर जाफर बंगालचा नवाब झाला. सिराज उद्दौलाची हत्या झाल्यानंतर जसं वचन दिलं होतं क्लाइव्हनं, तशा प्रकारे मीर जाफरला गादीवर बसवलं. पण प्रॉब्लेम काय झाला?
मीर जाफर वैतागला यांच्या डिमांड पूर्ण करता करता. मग त्यानं ठरवलं या ब्रिटिशांच्या नादी लागण्यापेक्षा आपण कोणाशी संधान साधू, डचांचे. त्यांनी ज्यावेळेस डचांचे संधान साधलं त्यावेळेस रॉबर्ट क्लाईव्हने डचांना अल्टिमेटम पाठवला का तुम्ही आमच्या विरोधात काम करतात, तुम्ही युद्धाला तयार राहा. म्हणून त्यानं कोणतं युद्ध केलं? बेदराचं युद्ध. बेदराचं युद्ध झालं कधी? 1759ला. या सुद्धा कोणाचा पराभव झाला? डचांचा. डचांना आपलं सगळं गाशा गुंडाळावा लागला, निघून जावं लागला भारतातून, ते रॉबर्ट क्लाईव्हच्या नादी लागल्यामुळे. ओके, म्हणजे ब्रिटिशांच्या. म्हणजे हे दोन्ही युद्ध लक्षात ठेवायचे. दोन्ही युद्ध कोण लढलं? हे दोन्ही युद्ध कोण लढलं? रॉबर्ट क्लाईव्ह. दोन्ही युद्धात कोणाचा विजय झाला? रॉबर्ट क्लाईव्ह. म्हणून रॉबर्ट क्लाईव्हला काय म्हणतात? ब्रिटिश साम्राज्याचा भारतातला निर्माता. कोणाला म्हटलं जातं? ब्रिटिश साम्राज्याचा भारतातला निर्माता कोणाला म्हटलं जातं मग बाळांनो? रॉबर्ट क्लाईव्हला. एकदा मागे जाऊ आपण. आणि या ठिकाणी मग पहा, 2 वेळा मी सांगितलंय आणि त्यानं मग दुसऱ्यांदा येतो. आता हे निघून जातो. नंतर बक्सरचं युद्ध होतं. बक्सरच्या युद्धानंतर अलाहाबादचा तह होतो. कोणता तह होतो? अलाहाबादचा तह होतो. तुम्हाला दुसरा मुद्दा, या ठिकाणी बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था कधी लागू केली असं जर विचारलं तर बंगालमध्ये चालू केली त्यानं 1765ला. बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था कधी केली? 1765ला. पण हे कधी? बक्सरच्या युद्धानंतर, या सेकंड टर्मला. पहिल्या वेळेस आला तेव्हा नव्हती लागू केली. कधी सुरू केली त्यानं? 1765ला. त्याचं रिझन झालं काय? का बाबांना अलाहाबादचा तह केला त्यानं शाह आलम आणि सुजा उद्दौला यांच्याबरोबर. त्यात त्यानं सांगितलं का बाबांनो, बंगालचा जो काही महसुलाचा गोळा करायचा आहे ते महसूल कोण गोळा करणार? आम्हीच गोळा करणार. तो महसूल गोळा करून तुम्ही आमच्याकडे द्यायचा आणि या ठिकाणच्या सगळ्या प्रजेवर तुमच्या सैन्यावर नियंत्रण कोण ठेवायचं? तुम्ही ठेवायचं. याच्यामुळे प्रचंड मोठा भ्रष्टाचार वाढला. कशामुळं? या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे. तुम्हाला कधी जर विचारलं दुहेरी शासन व्यवस्था कुणी आणली? रॉबर्ट क्लाईव्हनं आणली. कधी आणली? 1765ला. कुठं आणली? बंगाल प्रांतात. कुठं आणली बाळांनो? बंगाल प्रांतामध्ये त्यानं दुहेरी शासन व्यवस्था आणली. खूप महत्वाचा मुद्दा. पण कधीचा टाइम होता त्याचा? सेकंड, जेव्हा तो दुसऱ्यांदा भारतात येतो. तुम्हाला जर विचारलं बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह, बंगालचा पहिला हंगामी गव्हर्नर हॉलवेल, बंगालचा दुसरा गव्हर्नर विन्सिटार्ट. कोण आहे बाळांनो? विन्सिटार्ट. प्लासीचं युद्ध आणि बेदराचं युद्ध कोणाच्या काळात झालं? रॉबर्ट क्लाईव्हच्या. आणि बेदराचं युद्ध कोणाच्या काळात झालं? रॉबर्ट क्लाईव्हच्या. म्हटले का बक्सरचं युद्ध कोणाच्या काळात झालं? विन्सिटार्ट. कोणाच्या काळात झालं? विन्सिटार्टच्या काळामध्ये बक्सरचं युद्ध झालं 1764ला. ओके, आता पुढला मुद्दा येतोय. त्यानं महसुलात कोणती सुधारणा केली ते पाहू आपण. पाहता हा, ही मुलकी सुधारणा, लष्करी सुधारणा आणि श्वेतबंड, याच्या बाबत हे 3 मुद्दे ठेवायचे. मागलेच प्रश्न मी कालही बोललो तुम्हाला का इथं म्हटलं होतं श्वेतबंड कोणाच्या काळात घडलं? हा, श्वेतबंड याच्याच काळात. यानं कोणत्या लष्करी सुधारणा केल्या ते महत्वाचं. आणि मुलकी सुधारणा, मुलकी सुधारणांमध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं बाबांनो का त्यानं जो काही महसूल गोळा करायचा आहे, हा महसूल गोळा करण्यासाठी जी काही प्रणाली होती का बाबांनो, या ठिकाणी दुहेरी शासन व्यवस्था आणली. मुलकी प्रशासनामध्ये काय येणार आहे? पुढे घेतलंय का मुलकी सुधारणांमध्ये यानं काय आणली? दुहेरी शासन व्यवस्था. दुहेरी शासन व्यवस्था. महसूल गोळा करण्यासाठी महत्वाच्या पद्धती त्यानं त्या ठिकाणी लागू केले असेल का बाबा महसूल गोळा करायचा त्यासाठी काय. आणि लष्करी सुधारणांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यानं केला बाबांनो का यापुढं भारतामध्ये जे काही लष्करातले अधिकारी असतील ते लष्करातले अधिकारी कोणत्या स्वरूपाचा व्यापार करणार नाही. हे वैयक्तिक पातळीवर व्यापार करणार नाही. कोण व्यापार करणार नाही? अधिकारी. कोण व्यापार करणार नाही? अधिकारी हे व्यापार करणार नाही. त्यांना अधिकाऱ्यांना व्यापाराचा परमिशन नाही. त्याच्यानंतर अधिकारी यामध्ये सगळ्यात महत्वाचं, जे लष्कराचे अधिकारी असेल ते कोणत्याही स्वरूपाचा नजराना घेणार नाही. काय घेणार नाही? यापुढे तुम्ही नजराना घ्यायचा नाही. तुम्ही लष्करी सुधारणा करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं का या ठिकाणी तुम्ही नजराना घेऊ शकत नाही. तुम्ही नजराना घ्यायचा नाही, व्यापारही करायचा नाही. नजराना न घेणे, तुम्ही इथून पुढे नजराना घ्यायचा नाही. असं राहिलं तर भारतात भ्रष्टाचार वाढन असं त्याचं म्हणणं होतं. नजराना घ्यायचा नाही. आणि नंतर तुम्हाला एक श्वेतबंड विचारलं जाईल. सगळ्यात महत्वाचा, श्वेतबंड कोणाच्या काळात घडलं? काय लिहितोय हातावर? डोक्यात खटका काय क्लाईव्ह व्हायचा तुझ्या? हा, सह्याद्री अकॅडमीचा कार्यक्रम करून क्लाईव्ह व्हायचो का? हा हा हा, लक्षात ठेवायचं. मग ते हातावर लिहितंय, काय नाव आहे का? जगत शेठ सारखा माणूस संपला, आता आपण कोण आहे नाही का? जगत शेठ कोणाला फर्ज देतो आता? कोणाला? मला काहीतरी राहाडा वेगळाच दिसतोय तिथं. नेहरू कसे काल हसत होते, हा हा तसा तो राहाडा आहे. काहीतरी आतला विषय तो बाहेर आलाच नाही मला तो, पण मी शोध लावीन त्याचा. मी तुमची बॅच संपेपर्यंत शोध लागन. मी जगत शेठ व एकदा तरी तुम्हाला परत बातमी देईन का यांना काय मिळालं याला नेमकं नेमकं तिथं कोणी कांड केला नाही का त्याचा. मी लावणार शोध, मला लय आठवतो जगत शेठ.
मी कायम वाचताना तुम्हाला पण सांगतो भावड्या, आयुष्यामध्ये जगत शेट नाही व्हायचं. पैसा इतका होता ना, तो पैशांवरती झोपत होता, इतका पैसा होता. पण मग असं झालं का इतिहासाच्या पानावरून जगत शेठची खानदानच उडाली. मग बरोबर आहे, भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता म्हणजे जगत शेठ सारखे माणसं होते भारतात. का भारतात इतका पैसा होता काही मापच नव्हतं, पण त्यांनी अतिरेक केला. म्हणजे एवढं काही मापच नाही, इतकं मोठी फॅमिली होती, जगत शेठ एवढा श्रीमंत माणूस होता. पण संपला कसा, एवढ्या मोठ्या महान महान लोकांबद्दल लिहिलं गेलं, पण जगत शेठ संपला कसा मला अजून कळालं नाही. काही काही लोक सांगतात का कंपनीनं त्यांच्याकडून इतकं कर्ज घेतलं ना, नंतर कंपनीनं कर्ज दिलं नाही, म्हणजे काय करायचं, उखड, आम्ही नाही देणार. काय करणार, इतकं कर्ज दिलं त्यानं ईस्ट इंडिया कंपनीला, का ते कर्ज आपल्याकडे नाही का बँकांना कर्ज लोक घेतात, नंतर मग काय करायचंय ते कर, आम्ही नाही भरणार. परत मागाय गेलं कर्ज, लगेच ते पॉयझनच्या बाटल्या घेऊन राहत्या, आम्ही आत्महत्या करीन आणि आमच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार राहणार. बरोबर नाही, असे लोक करतात, कर्ज घेताना रडून घेतात, द्या ना द्या ना प्लीज द्या ना. हा, आणि आम्ही म्हणून तेव्हा तुम्ही म्हणशाल तेव्हा देऊ, आणि कर्ज घेतले वाघ वाहतात, नाही द्या ना, काय करायचंय चल, काय करायचं कर, मी नाही घाबरत तुला. असंच झालं, जगत शेठचा कार्यक्रम असाच झाला. कंपनीने इतकं कर्ज घेतलं ना, का कंपनी नंतर म्हणली देणारच नाही, काय करायचं कर. जगत शेठ काय करणार, बसले बेड्यावडीत, काय करणार काय मग, संपलं. बघ, आणि मग श्वेत बंड झालं. काय रे पोराने श्वेत बंड एकदा विचारलं, आठवतं का जाधव तुला, पांढरं बंड आहे ते, काय बंड आहे श्वेत, पाऊस आठवतं तुला. सर हेच आठवण आता, हे बंडाचं काय आपल्याला माहित, इकडं आमच्यातलं वड्यावरून झालेलं बंड माहिती आहे, श्वेत बंड कुठून आणलं. हा, काय आहे श्वेत बंड, फाफळे माहिती आहे तुला, फाफळे. हा, श्वेत बंड म्हणजे काय झालं होतं, युद्धाच्या काळामध्ये ना मीर जाफरनं सैनिकांना ना दुप्पट भत्ता दिला होता. काय दिला होता, दुप्पट भत्ता, दुप्पट भत्ता. जे काय ब्रिटिश सैनिक असतील, बाकीचे सैनिक असतील, यांना दुप्पट भत्ता. कधी, युद्धाच्या काळात. युद्धाच्या काळात, युद्धाच्या काळात दुप्पट भत्ता दिला जात होता. कधी दिला जात होता, हा, युद्धाच्या काळात दुप्पट भत्ता. हा कोणी दिला, ब्रिटिशांनी दिला, यांनी दिला, चालूच होता राडा. परंतु नंतर काय केला, दुप्पट भत्ता चालूच ठेवला. कोणी, मीर जाफर. युद्ध संपलं तरी जाफरनं तो भत्ता काय ठेवला. आता याला काय फुकट मिळालं होतं, हे दणकून देतच होतं, घ्या, कारण हे मुळात नव्हतं. हे काय रॉबर्ट क्लाईव्हचं, सॉरी कोणाचा, सिराज उद्दौलाकडून काय हिसकावून याला मीर जाफरला मिळाली होती. म्हणजे जाफरनं काय केला, हा भत्ता चालूच ठेवला. नंतर रॉबर्ट क्लाईव्हनं सांगितलं बंद करायचे. हे तिजोरीवर ताण पडतो, यापुढं युद्ध नसताना यांना भत्ता द्यायचं काम काय. हा मग मुद्दा आल्यानंतर मग सैनिकांनी काय केलं बाळांनो, श्वेत बंड केलं. कोणी केलं, हे सगळे जे सैनिक होते, ब्रिटिश असो कोणी असो, यांनी काय केलं, हे बंड केलं. या बंडाला काय म्हणतात मग, श्वेत बंड. मग श्वेत बंड नंतर रॉबर्ट क्लाईव्हनं हाणून पाडलं. जमणार नाही खाटका, गपचीप राहायचं, म्हणजे नाही म्हणजे नाही, असं कोणी सांगितलं, रॉबर्ट क्लाईव्हनं. आणि अशा प्रकारे तुम्हाला जर विचारलं, असा हा जो काय रॉबर्ट क्लाईव्ह असेल, या रॉबर्ट क्लाईव्हला बंगालचा काय म्हटलं जातं, किंवा भारतात बंगालचा पहिला गव्हर्नर, आणि ब्रिटिश साम्राज्याचा भारतातला काय म्हटलं जातं, निर्माता. एवढ्या गोष्टी तुम्हाला एवढ्या लक्षात ठेवायचे. समजलं बाळांनो.